सौरभसाठी पहिल्या चेंडूला लॉंगॉनच्या दिशेला खेळून केलं जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत चेंडू फील्ड करेल फेक करेल एक धाव इथे मिळते. या एकेरी धावेने आपण पाहतोय आपल्या संघाच्या धावसंख्येला आणि आपल्या धावांचं खातं उघडलंय ते म्हणजे सौरभने. प्रणय राणे आपण पाहतोय सर्व्हरच्या भूमिकेत आलाय. बराच वेळा प्रणयला आपण तिसऱ्या क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर मधल्या फळीत फलंदाजी करताना पाहिलंय. आज मात्र बढती मिळाले. या मिळाल्या संधीचं तो सोनं करणार का हे देखील पाहिजे. प्रतीकचा चेंडू यावेळेस चांगला चेंडू. चेंडूला बॅकफुट अजून हलक्या हाताने कट केलाय. चेंडू जाते डिक्लेअर झोन मध्ये. दोन्ही फलंदाजांकडे आपण पाहिलं तर एकेरी धावा घेऊन या दोन्ही फलंदाजांनी आपल्या धावांचं खातं उघडलंय. 2 चेंडू अखेरी धावसंख्या झाली 2 धावा. 5 षटकांचा सामना असल्यामुळे आपण पाहिलं तर मागील दोन्ही सामने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं पहिला सामना एक हाय व्होल्टेज मॅच एक हाय स्कोरिंग मॅच 51 धावांचं लक्ष्य अंतिम षटकामध्ये पार केलं गेलं. तर दुसऱ्या सामन्यात 45 धावांचं लक्ष्य डिफेंड करण्यात आलं. यावेळी चांगला चेंडू. चेंडूला सन्मान दिला जातोय. गोलंदाजच्या दिशेला खेळलं जात आहे. आपल्या फॉलो थ्रूमध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला गॅदर करतो फील्ड करतोय तो म्हणजे गोलंदाज प्रतीकला आपण पाहिलं तर चेंडूवरती विशेष गती पाहायला मिळत नाही. मात्र अचूक टप्पा टाकण्याचा फलंदाजाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. पुढचा चेंडू चांगला चेंडू. इथे स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये आपल्या पायाच्या साह्याने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती आपण पाहतोय एक धाव नक्कीच मिळते. इथे चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला नाही यश शीर्षकाकडून. धावसंख्या झाले 4 चेंडू अखेरीस 3 धावा. प्रत्येक धाव महत्त्वपूर्ण आहे आणि मागील सामन्यात धावसंख्या डिफेंड झाले त्यामुळे एक चांगली धावसंख्या रचणं आवश्यक आहे. बॅटची कडाके चेंडू जातोय शॉर्ट मिडविकेटच्या दिशेला. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल गोलंदाजामार्फत पुन्हा एकेरी धाव मिळते. या मैदानाचा विचार केला खेळपट्टीचा विचार केला आजच्या दिवसाचा विचार केला तर खऱ्या अर्थाने केवळ फलंदाजी नाही तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ह्या देखील गोष्टी जमेची बाजू असणार आहेत. कारण या मैदानाची रचना ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण ज्या संघाचा खूप चांगला आहे तो संघ नक्कीच या मैदानात या स्पर्धेमध्ये एक आपली वेगळी छाप सोडू शकतो. इथे मात्र यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. उजवी यष्टी विखुरली जाते. फलंदाज सौरभ गवणकर बॅक टू द पॅव्हलियन आणि या पहिल्या षटकातील अंतिम चेंडूवरती जो फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला त्यामध्ये पूर्णतः अपयशी ठरला तो म्हणजे सौरभ. चेंडू थेट यष्ट्यांचा वेध घेतला. पहिल्या षटकाच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय साई संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 4 धावा. 4 रन्स ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. 5 षटकांच्या सामन्यात खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल प्रतीकने चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. प्रतिस्पर्धी संघातील महत्त्वपूर्ण अशा एका खेळाडूला त्याने बाद केले जो फलंदाज नक्कीच घातक ठरला असता. ज्यांनी मोठी धावसंख्या रचली असती त्याला मात्र इथे बाद करण्यात यश मिळते प्रतीकला. आणि आता अजून एक आक्रमक फलंदाज जर आपण पाहिलं साई संघाकडे नक्कीच चांगला फलंदाजी क्रम आहे आणि त्यापैकीच अजून एक चांगला फलंदाज ज्याच्याकडे देखील क्षमता आहे चांगली फटकेबाजी करण्याची धावा जमवण्याची असा गौरव राऊळ फलंदाजीसाठी 3ऱ्या क्रमांकावर येतोय. बऱ्याच वेळेला आपण गौरव आणि सौरभला सलवर यांच्या भूमिकेत पाहतो मात्र आज त्यामध्ये बदल करण्यात आलाय. परशा पाटील आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतो वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन. चांगला चेंडू. या चेंडूवरती 1 धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करता येत नाही कारण पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा होता. यॉर्करचा चेंडू इथे टाकला जातोय. एकेरी धावेने इथे षटकाची या सुरुवात होते. एकूण धावसंख्या झालेली आहे 5 धावा. आता एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला परशा जो चांगली गोलंदाजी करतो नेहमीच भेदक मारा करतो. दुसऱ्या बाजूला गौरव जो आक्रमक फटकेबाजी करतो. चांगला चेंडू. चेंडूला सन्मान दिला जातोय. कव्हरच्या दिशेला खेळलं जातं. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचे इथे प्रयत्न केला जात नाहीये. दोन्ही खेळाडूंकडे पण पाहिलं तर आपल्या संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत आणि यांच्याकडे नक्कीच लक्ष असेल कारण या सामन्यादरम्यान यांचा खेळ कशा प्रकारे होतोय कशा प्रकारची कामगिरी ते करतायत फलंदाजी करताना किंवा गोलंदाजी करताना त्याच्यावरती नक्कीच सामने असतील. जय पराजय अपेक्षित असेल. या दरम्यान 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होत नाहीये. केवळ एकेरी धावा घेतल्या जात आहेत. मागील सामन्यात ते अशा प्रकारे एकेरी 2 धावांनी टाकतवी मांडवा संघाने 44 धावांपर्यंत बदल मारली होती. 45 धावांचं लक्ष्य होतं आणि त्यानंतर अचूक गोलंदाजी करत त्यांनी धावसंख्या डिफेंड केली होती. या सामन्यात काय घडणार हे पाहायचंय. यावेळेचा चेंडू उजव्याशीच्या बाहेरचा मात्र पंच आहे चेंडूला.
नो नक्कीच घोषित करतायत. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. तिसरी धाव इथे मात्र येत नाहीये. ओव्हर स्टेपचा नो नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर नो +2 एकूण 3 धावा मिळतील या चेंडूवर आणि फ्री हिटची सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच गौरव राऊळला. गौरव सारख्या चांगल्या फलंदाजासाठी खऱ्या अर्थाने मेजवानी असणार आहे. मात्र या मेजवानीचा लाभ घेणार का तो हे पाहायचंय. कारण पहिले 3 चेंडू वरती एकेरी धावा, त्यानंतर अवांतर स्वरूपाच्या 3 धावा, नो +2 फ्री हिटचा चेंडू आणि लोअर फुल टॉस चेंडूला इथे दिशा दाखवलंय. अप्रतिम स्ट्रोक, चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर डीप स्क्वेअर सीमारेषे पार. येतोय महत्वपूर्ण असा चौकार. हा चौकार धावांची गती वाढवणारा, फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारा आणि त्याचबरोबर कुठेतरी गोलंदाजाला देखील विचार करण्यास भाग पाडणारा चौकार होता. या चौकारीने धावसंख्या झालेली आहे 14 धावा. षटकाचा विचार केला 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. इथे मात्र परशाला विचार करावा लागेल, कारण गौरवला जर आपण थोडी जरी संधी दिली तर त्याचा फायदा तो उचलतो. हे बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. खऱ्या अर्थाने गौरवने आपल्या संघासाठी बऱ्याच वेळेला चांगली कामगिरी केली आहे. आज या स्पर्धेत या सामन्यादरम्यान एक वेगळी जबाबदारी त्याच्यावर आहे, कारण त्याचा साथी फलंदाज सौरभ जर आपण पाहिलं जो चांगली सुरुवात करून देतो तो इथे बाद झालाय. त्यामुळे सामन्याचे सर्व सूत्र त्यांनी आपल्या हाती घेतलेत. 5 षटकांपर्यंत त्याला सामना जडवत चांगली फलंदाजी करायचे. इथे फटका, इथे मिस्टम स्ट्रोक, इथे झेल निसटलाय आणि जर ही कॅच जर आपण पाहिलीत तर ही कॅच खूपच महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल. हा झेल खूप महागात पडू शकतो. तो म्हणजेच आई एकविरा वर्सोली या संघाला संधी उपलब्ध केली होती, ती म्हणजेच आपण पाहतोय गोलंदाजाने. त्याच दरम्यान आवश्यक क्रीडाप्रेमी सन्माननीय नाना डेरिंग यांचे स्वागत असेल. स्प्रे घेऊन जायचं मित्रांनो, असं वाटतं खेळाडूला काहीशी दुखापत झाले. मित्रांनो जरा लक्ष द्यायचंय, खेळाडूला जास्त दुखापत झाली असेल तर नक्कीच त्याला पॅन्डल मध्ये पाठवायचंय. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे 15 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय ज्यातील एका चेंडूचा खेळणं बाकी आहे. आई एकविरा वर्सोली विरुद्ध सायवास या 2 संघांमधील लढत आपण पाहतोय. उन्हाचा प्रभाव जास्त आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला क्रॅम्प्स जे पायात गोळी येतात. आता पाहायचंय खेळाडू व्यवस्थित आहे का. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील थोडासा आखुटपे चेंडू होता. बॅकफुट जाऊन या चेंडूला खेळलाय हलक्या हाताने. एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. तिथे झालेलं फंबल नक्कीच फायदेशीर ठरतंय फलंदाजांसाठी. 2 धाव पूर्ण होत आहेत
आणि क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आज खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल विवेकचा दिवस खराब आहे, कारण चेंडू त्याच्या दिशेलाच ट्रॅव्हल करतोय. एक झेल त्याच्या हातून निसटला, आता क्षेत्ररक्षणात चूक होते, पुन्हा त्याच्या हातून चेंडू निसटतोय आणि 2 धावा मिळतात फलंदाज. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावसंख्या झालेली ती म्हणजे 1 गडी बाद 17 धावा. काहीसे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येतोय पुन्हा एकदा प्रतीक. पहिले षटक प्रतीकने नक्कीच चांगलं हाताळलं होतं, त्यामुळे कर्णधारांनी त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. दुसरं षटक हाताळण्याची संधी त्याला दिली. पहिल्या 2 षटकात 17 धावा आल्यात. पाहूया उर्वरित 3 षटकामध्ये कशा प्रकारे धावा जमवल्या जात आहेत. जर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे फलंदाजी क्रम आपल्याला चांगला पाहायला मिळतोय, तेवढाच चांगला गोलंदाजी क्रम आहे तो म्हणजेच साई आवास या संघाकडे. त्याच दरम्यान आपल्या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गौरवसाठी प्रतीक. बॅटची कडा आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. चांगला चेंडू टाकला जातोय. प्रतीकच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर फलंदाजांना ज्याप्रमाणे एखादा फिरकी गोलंदाज फ्लाईट देऊन लालच देण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे इथे प्रतीक फलंदाजांना फ्लाईट देऊन आपल्या मध्यमगती गोलंदाजीमध्ये फसवण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झालेली 18 धावा. माझ्या समवेत आपण पाहतोय साहिल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळते गुणलेखकाच्या म्हणजे स्कोररच्या भूमिकेत. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याचबरोबर चांगला गुणलेखक म्हणून तो कामगिरी करतोय. ते मात्र चेंडू गोलंदाच्या हातून निसटलेला आहे. डॉट बॉल डेड बॉल आपण पाहतोय, माफ करा चुकीची दुरुस्ती. प्रतीक पुढचा चेंडू घेऊन यावेळेस मिस्टर स्टोक चेंडू हवे. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली, कोणती चूक नाहीये. फलंदाज गौरव राऊळ बॅक टू द पॅव्हलियन. एक मोठा झटका, मोठा हादरा म्हणावा लागेल आणि लाभलेल्या जीवदानाचा फायदा काही जास्त उचलता आला नाही, तो म्हणजेच गौरवला. त्याच्याकडून एका चांगल्या आणि मोठ्या खेळीची अपेक्षा होती. एक चौकार नक्कीच त्यांनी लगवला. 9 धावांची वैयक्तिक खेळी साकारली आणि बाद होणारा साई आवाज संघाचा हा दुसरा खेळाडू आपण पाहतोय. धावफलकाकडे पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकं आणि 2 चेंडूचा खेळ झाला असताना 2 गडी बाद 18 अशी स्थिती धावफलकार आपल्याला पाहायला मिळते. आणि आता फलंदाजीसाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय. मधल्या फळीतील फलंदाज अनिकेत आंग्रे आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेतकडे देखील क्षमता आहे. अनिकेत देखील चांगल्या प्रकारे धावा जमवतो. मग ते एकेरी धावा असतील, त्याचबरोबर चांगले ग्राउंड शॉट असतील, त्याचबरोबर काही मोठे फटके चौका षटका देखील लगावतो. आणि आज प्रणयच्या साथीला तर नक्कीच एक चांगला खेळ करून दाखवावा लागेल. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे एक भागीदारी, एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, तरच एक चांगली धावसंख्या साई आवाज संघाची आपल्या धावफलकावर पाहायला मिळेल. कारण दुसऱ्या बाजूला पण पाहिलं प्रतिस्पर्धी संघ आई एकविरा वर्सोली संघाकडे ज्याप्रमाणे चांगला गोलंदाजी क्रम आपण पाहतोय, त्याचप्रमाणे त्यांच्या बॅटिंगमध्ये फलंदाजी क्रमामध्ये देखील तेवढीच जप्त आहे. यावेळेस चेंडू इथे मात्र फलंदाज या षटकाचा विचार केला तर या षटकात आतापर्यंत कंजूस षटक हाताळलंय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया अनिकेत साठी कशा प्रकारे चेंडू पुढचा. इथे मात्र चांगला चेंडू स्विंग मिस आपण पाहतोय. टप्पापर्यंत चेंडू असा घेतोय आणि ज्या पद्धतीत गोलंदाजी होते यावेळेस मात्र अतिरिक्त वेग प्रदान केला जातोय. मागील काही चेंडू आपण पाहिले त्यामुळे तितकासा वेग नव्हता. कुठेतरी गोलंदाज आपल्याकडे असलेली कुशलता, आपल्याकडे असलेलं व्हेरिएशन इथे दाखवतोय, विविधता दाखवतोय. कारण ज्या वेळेस गोलंदाजाने आपल्या गोलंदाजी विविधता दाखवले, फलंदाजांना फलंदाजी करताना नक्कीच अडचणीचा सामना करावा लागला. एक हाफ अटेड अपील आपण पाहतोय. बॅटच्या जवळून चेंडू आलाय आणि नेहमीप्रमाणे आपण जर क्रिकेटिंग फील्डमध्ये पाहिलं तर सर्वात जो उत्साही खेळाडू असतो तो म्हणजे यष्टीरक्षक. असाच यष्टीरक्षक आपण पाहतोय
एकविरा वरसोली संघाचा नक्कीच अपील करतोय, पंचांकडे दाद मागतोय, मात्र पंचांनी दाद फेटाळून लावले. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रतीक. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक आहे, झेल टिपण्यासाठी प्रयत्न नक्कीच सुरू आहे, मात्र चेंडू खूप दूरवर आहे. इथे चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये, एक धाव मिळते. या एकेरी धावेने आपण पाहतोय या षटकाची इथे सांगता होते. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावसंख्या झाले 6व्या संघाची 2 गडी बाद 20 धावा. हे षटक खऱ्या अर्थाने एक कंजूष, यशस्वी आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाला काहीच अडचणीत टाकणारे षटक असंच वर्णन करावं लागेल या षटकाचं. या षटकात केवळ 3 धावा दिल्या गोलंदाज प्रतीकने आणि 1 विकेट प्राप्त केली. आणि जर 2 षटकांचा त्याचा स्पेल जर आपण या सामन्यातील पाहिला तर 2 षटकामध्ये 7 धावा देत 2 विकेट प्राप्त केल्यात आणि आपल्या संघाला गोलंदाजी मार्फत एक चांगली स्टार्ट त्यांनी करून दिले. मात्र अजूनही 2 षटकं येणं बाकी आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो धावांची गती काहीशी संत असते, त्यानंतर धावांची गती वाढलेली पण पाहतो, कारण स्लॉग ओव्हरमध्ये अंतिम षटकामध्ये मोठे फटके लगावले जातात, कारण पहिल्या सावध पवित्रा घेतला जातो आणि त्यानंतर मोठे फटके लागून धावसंख्या रचली जाते. नक्कीच आम्ही समालोचक मित्र याला वादळापूर्वीची शांतता असं म्हणतो आणि तेच आपल्याला मैदानात पाहायला मिळणार का? पहिली 3 षटके वादळापूर्वीची शांतता होती असं म्हणण्याची संधी आम्हाला मिळणार का? पुढच्या 2 षटकामध्ये मोठे फटके येणार का? की पुन्हा एकदा येणारा गोलंदाज हा मागील षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली त्याच गोलंदाजाच्या पावलावर पाऊल ठेवून एक चांगलं षटक हाताळणार आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करणार. गोलंदाजीसाठी अक्षय येतोय, पंचांच्या उजवीकडून गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईकवरती प्रणय जो सलवऱ्याच्या भूमिकेत आलाय, जास्त चेंडू खेळण्याची संधी तितकीशी त्याला मिळाली नाहीये. डावखुऱ्याचा गोलंदाज लेफ्ट मोड विकेट मारा करतोय, 1 धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि फेक खराब, त्यामुळे ते 2+1 एकूण 3 धावा मिळतील. या 3 धावांनी धावसंख्या आता 23 झालेली आहे. मी आधीच म्हटलं हाणामारीची षटकं आहेत, अंतिम 2 षटकामध्ये नक्कीच मोठे फटके लगवण्याचा प्रयत्न केला जाईल. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23 धावा. त्याच दरम्यान पुढचा चेंडू घेऊन अक्षय. रिओस्टिपचा फटका चांगला आहे, मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. हे जर पूर्ण 360 डिग्री अंशाचं मैदान असतं तर मात्र इथे या चेंडू चौकार षटकार पाहायला मिळाला असता. प्रयत्न नक्कीच चांगला प्रणयचा, मात्र या मैदानची रचना जर आपण पाहिली तर बिहाइंड द विकेट जे क्षेत्र आपण पाहतोय, मग डीप बॅकवर्ड पॉईंट असेल, त्याचबरोबर आपण पाहिलं तर थर्ड मॅन असेल, त्यानंतर लॉंग स्ट्रोक बाउंड्री, त्यानंतर फाईन लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, हे जे सर्व क्षेत्र आहे हे डिक्लेअर झोन आहे. तिथे चेंडू गेल्यास 1च धाव मिळेल. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस चेंडूला इथे खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, 1 धाव पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे मात्र होत नाहीये, कारण चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि फेक देखील तितक्याच वेगाने केली जाते आणि तितकीच अचूक आहे, त्यामुळे इथे 1च धाव मिळते. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं तर या मैदानात धावा जमवणं, दुसरी धाव घेणं कठीण आहे. ते माहिती आहे, क्षेत्ररक्षकाला चांगलं क्षेत्ररक्षण तो करतोय, धावा रोखतोय. धावसंख्या 25 झाले. षटकाचा विचार केला 3 चेंडू झालेत. लोअर फुल टॉस चेंडू, या चेंडू आला फटका, चेंडू हवेत आणि चेंडू जाते मिड विकेट सीमारेषे पार. येतोय महत्त्वपूर्ण षटकार, खऱ्या अर्थाने संजीवनी षटकार असंच वर्णन करावं लागले या षटकाराचं, कारण या षटकाने धावांची गती तर वाढलीच आहे आणि त्याचबरोबर फलंदाजामध्ये एक नवं चैतन्य निर्माण केलंय, कारण या षटकाराने आत्मविश्वास वाढेल फलंदाजांचा, कारण धावसंख्या पुढे आपण घेऊन जाऊ शकतो, एक चांगली धावसंख्या धावफलकावर लावू शकतो. त्याच उद्देशाने आता फलंदाजी सुरू होईल आणि आता फलंदाजावरती दबाव टाकायचा आहे. त्यासाठी यष्टीरक्षक आपण पाहतोय क्लोज किपिंग करण्यासाठी यष्ट्यांच्या जवळ उभा आहे. यावेळेस फटका अनिकेतच्या बातमी आलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक केवळ प्रेक्षकाच्या भूमिकेत, बॅक टू बॅक 6 सलग दुसरा षटकार आणि इथे षटकांची मालिका पाहायला मिळणार का? फलंदाजी दबाव टाकण्यासाठी यष्टीरक्षक विकेटच्या जवळ उभा आहे, मात्र इथे दबाव गोलंदाजावरती पडलेला पाहायला मिळतोय, कारण अनिकेतने इथे सलग दुसरा चेंडू देखील षटका लगावलाय. 2 षटकारांनी धावसंख्या उसळी घेते, धावसंख्या होते 37 धावा. मी आधीच म्हटलं होतं ही वादळापूर्वीची शांतता तर नाहीये ना, कारण आता मात्र अनिकेत आंग्रे आपल्या आकर्षणे आक्रमक शैलीत आपल्याला फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. या षटकातील येणारा हा अंतिम चेंडू, इथे फुलटॉस चेंडू, या चेंडूला देखील भिरकावलाय कावकरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र केवळ
पुन्हा एकदा प्रेक्षकाच्या भूमिकेत क्षेत्ररक्षकाचा कडून इथे चूक होते, चेंडू अडवण्यात त्याला यश मिळते. या चौकाने षटकाची सांगता होते. एक महागडे षटक आपण अनुभवलं. पहिल्या षटकात जिथे 4 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात 13 धावा आल्या, तिसऱ्या षटकात 3 धावा आल्या आणि या षटकात तब्बल 21 धावा फटकावल्या गेल्यात. एक महागडे षटक धावसंख्येच्या दृष्टिकोनाने महत्त्वपूर्ण षटक म्हणेन मी साई आवाज संघासाठी. आणि या षटकात आपण पाहिलं 2 षटकाराने चौकार लगावलेत. आता पाहूया अंतिम चार षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना साई आवाज संघाची धावसंख्या आपण पाहतोय 2 गडी बाद 41 धावा, 41 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. बघा धावांची गती कशा प्रकारे वाढलेली आहे. आणि या षटकानंतर जे येणार षटक असेल हे अंतिम षटक. या षटकात मात्र खऱ्या अर्थाने आपल्याला एका बाजूला आक्रमकता पाहायला मिळेल, प्रत्येक चेंडू ती प्रहार करणारे फटके आपल्याला पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजासमोर आव्हान असेल की धावा रोखण्याचं. हा चेंडू उजव्या अशीच्या बाहेर जाणारा पंचांचा इशारा, वाईडचा, वाईड +1 2 धावा मिळतील. अवांतर 2 धावांनी इथे आपल्या षटकाची सुरुवात केली ती म्हणजेच गोलंदाज धीरजने. आतापर्यंत धीरज पहिल्या 4 षटकामध्ये आपल्याला यष्टिरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. मात्र एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि संघाला आवश्यकता एका चांगल्या षटकाची, यासाठी अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय. 2 धावने धावसंख्या उसळी घेते. धावसंख्या होते 43 धावा. प्रत्येक धाव महत्त्वपूर्ण आहे याची कल्पना आहे साई आवाज संघातील फलंदाजांना. आणि आता ही धावसंख्या कितीपर्यंत जाणार हे बघायचं आहे, कारण 6 चेंडू आहेत. या 6 चेंडूमध्ये 10 धावा, 15 धावा, किती धावा त्यांच्याकडून जमवलं जाणार. इथे मात्र गोलंदाजाच्या मनाला जर आपण पाहिलं, गोलंदाजाकडे पाहिलं तर त्याच्या मनात नक्कीच विचार असेल की या षटकात मला धावा द्यायच्या नाही आहेत, मात्र मला विकेट्स प्राप्त करायचे. एक चांगली भागीदारी, एक चांगली पार्टनरशिप जिथे इथे बिल्ड होते तिला मला ब्रेक करायचं आहे. त्यामुळे त्याला यश मिळणार का, क्षेत्ररक्षकांची त्याला साथ लाभणार का, आणि फलंदाज कशा प्रकारे फटकेबाजी करणार हे देखील पाहायचंय. पहिला चेंडू आणि या चेंडू लागला फटका. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज प्रणय राणे बॅक टू द पॅव्हिलियन. जवळ पहिला फटका नक्कीच चांगला होता, मात्र कुठेतरी पॉवर थोडीशी कमी पडली असंच म्हणेन मी, कारण त्या दिशेला जर आपण पॉवरफुल लगावला तरच चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. इथे फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय न्यू बॅटर फलंदाजीसाठी येतो, म्हणजेच अजय म्हात्रे फलंदाजीसाठी येतोय 5व्या क्रमांकावर. तिसरा फलंदाज बाद झालाय प्रणयच्या स्वरूपात. प्रणयने फलंदाजी करताना एकेरी दुरी धावांच्या साह्याने 12 धावांची खेळी केली. चांगली साथ त्याने इतर फलंदाजांनी दिली. अनिकेत खऱ्या अर्थाने चांगला खेळ करतोय. 2 षटकार एका चौकांशी आणि काही एकेरी धावांच्या साह्याने आतापर्यंत त्याने 18 धावांची खेळी साकारले. 9 सेकंडवर तो आहे स्ट्राईक एंडवर. न्यू बॅटर आपण पाहतोय. इथे मात्र आलेल्या या फलंदाजाला आता फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करून दाखवतो अष्टपैलू खेळाडू आहे. साई आवाज संघाकडे पण पाहिलं तर अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे, त्यामध्येच एक खेळाडू अजय म्हात्रे. 5 चेंडू खेळण्याची संधी नक्कीच आहे. धीरजला या चेंडू विकेट प्राप्त झाल्यानंतर पुढचा चेंडू घेऊन तो न्यू बॅटरसाठी यावेळेस बॅटची कड्या लागली आणि चेंडू आपण पाहतोय डिक्लेअर झोनमध्ये आलेला आहे. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्या होते 44 धावा. कंपल्सरी चेस हा नियम आहे मित्रांनो, त्यामुळे इथे फलंदाजांना चांगली धावसंख्या जमवली तर गोलंदाजांसाठी काहीशी संधी उपलब्ध होईल. तर दुसऱ्या बाजूला पण विचार केला 21व्या वर्सुली संघाच्या बाजूने तर जेवढ्या धावा रोखता येतील, जेवढं कमी आव्हान मिळेल तेवढीच चांगली गोष्ट त्यांच्यासाठी. यावेळेस अजयच्या बॅटनं आला फटका. चेंडू हवे, चेंडू मिड विकेट, सीमारेषे पार. षटकार, एक अप्रतिम फटका येतोय अजय म्हात्रेच्या बॅटमधून. या षटकाराने धावसंख्या पण पाहतोय, धावसंख्या 50 पर्यंत पोहोचले. धावांचं अर्धशतक झळकते धावफलकावर साई आवाज संघासाठी. आणि अजूनही षटकातील या 3 चेंडू येणं बाकी आहे. या 3 चेंडूमध्ये पुन्हा फटकेबाजी पाहायला मिळणार का, काही आकर्षक स्ट्रोक पाहायला मिळणार का. यावेळेस मात्र 1 धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जात नाहीये. 1च धाव मिळते. धावसंख्या होते ती म्हणजेच 51 धावा.
जर आपण पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये जे फलंदाज फलंदाजी करतात त्यापेक्षा जास्त उत्साह आपल्याला डगआउटमध्ये पाहायला मिळतो. कारण डगआउटमध्ये जे खेळाडू असतात ना त्यांच्याकडून नेहमीच आलोचना केली जाते, आक्रोश केला जातो, असं करा तसं करा. मात्र मैदानात खेळणारा खेळ हा नक्कीच खेळणारे खेळाडू अनुभवतात. पुढचा चेंडू यावेळेचा फटका अनिकेतच्या बातमी नक्कीच चांगला आणि इथे जी कॅच आपण पाहतोय कॅच ऑफ द डे नक्कीच म्हणावं लागेल. अप्रतिम झेल आणि फलंदाज अनिकेत आंग्रे बॅक टू द पॅव्हलिन. एक मोठा हादरा आजच्या दिवसात आज आपण दोन संजय सर असे झेल पाहिलेत. एक झेल पाहिला जो सौरभने पकडला एक हाती झेल, नक्कीच मी म्हणालो शक्तिमानची मला आठवण आली, सुपरमॅनची. आणि आता जिथे खऱ्या अर्थाने कुणाला वाटले नसेल या चेंडू झेल होईल, इथे मात्र आपल्या डावीकडे जाताना परशाने एक अप्रतिम झेल पकडलाय. परशिया संघातील एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे आणि काय तो ह्या झेलने आपल्याला दाखवून देतोय. आणि नक्कीच आम्ही देखील ही गोष्ट इथे नमूद करू या झेलची, कारण या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब देखील आपण ठेवलेला आहे. त्यामुळे नक्कीच चांगली कामगिरी आणि चांगले एफर्ट्स परशा पाटीलचे आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय दीपक साठी. यावेळेस मिस्टर स्ट्रोक अजून एक विकेट प्राप्त होणार का? बॅक टू बॅक विकेट्स इथे आपण पाहतोय. सलग 2 चेंडू 2 विकेट प्राप्त करत आपल्या षटकाची सांगता केले आणि या इनिंगचा खेळ संपलाय. आपण पाहतोय धीरजच्या या षटकात एकूण 3 विकेट त्याने घेतल्या. धावा जरी त्यांनी दिल्या असल्या तरी 3 विकेट घेत कुठेतरी या षटकाला संमिश्र षटकाची व्याख्या त्यांनी दिली. 5 षटकाखेरीज धावसंख्या झाली 51 धावा. धावसंख्या आपण पाहतोय 52 धावांचं लक्ष ठेवलंय. आता पाहायचं या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय. आजच्या दिवसातील आपण पाहतोय पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत. पहिला सामना जिंकला जयनमान मिळकतकर संघाने, ज्याने 51 धावांचं लक्ष पार केलं. दुसरा सामना जिंकला तो म्हणजेच टाकदेवी मांडवा संघाने, ज्याने 45 धावसंख्या डिफेंड केली. आता पाहूया 52 धावा हे आव्हान पार केलं जाणार का आई एकविरा वर्सोली या संघाकडून, की या आव्हानापासून त्यांना वंचित ठेवणार साईवास हा संघ. साईवास संघ आपण पाहतोय मित्रांनो एका रांगेत मैदानात प्रवेश करायचा आहे, कारण बऱ्याच वेळेला आम्ही सूचना देतो त्यानंतर पण पाहतो आपले 2 खेळाडू पुढे जातात, त्यानंतर 4 खेळाडू जातात, त्यानंतर काही खेळाडू जातात. कृपया करून एका रांगेत शिस्तबद्ध पद्धतीत मैदानात प्रवेश करायचे. धन्यवाद. आपण पाहतोय इथे आई एकविरा वर्सोली संघातील खेळाडू एका रांगेत मैदानातून बाहेर आलेले आहेत. चला सलवरांची जोडी मैदानात पाठवायची आहे. 30 चेंडू 52 धावांचं लक्ष, म्हणजे प्रति षटक 13च्या प्रति षटक आपण पाहिलं तर धावांची सरासरी नक्कीच .20च्या सरासरी इथे धावा जमवाव्या लागतील. आणि या सत्रामध्ये काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार, दुसऱ्या फेरीत प्रवेश करणार हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा जातोय मी आपल्याला घेऊन आमचे साथी समालोचक सन्माननीय संजय मातेसर यांच्याकडे. संजय सर, ओव्हर टू यू. धन्यवाद निनाद. सलामीची जोडी पाठवायची आहे. वर्सोली संघ आपण सामन्याच्या सुरुवातीपासूनच उशीर केलेला आहात, आता सुद्धा तुमचा उशीर होत आहे. जर आपण लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवली नाही तर मात्र आपल्या विरुद्ध थोडीशी कारवाई केली जाईल. बघा बराच वेळ तुमचा जास्त सामन्याला उशीर झालेला आहे. आई वर्सोली हा संघ आपण बघतोय या क्रीडांगणावरती, तसं पाहता पहिल्यांदाच खेळत असेल. गेल्या 48 वर्षात या स्पर्धेमध्ये हा संघ अगदी नवीन असणार आहे. कोलेश्वरी भाग आणि फुलाईदेवी सासोने दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. फुलाईदेवी सासोने आणि कोलेश्वरी भाग हा पहिल्या फेरीचा अंतिम सामना यानंतर असेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.
पंच राजेश पाटील आणि त्यांच्या सोबत पंच अक्षय मात्रे हे या मॅच ऑफिशियल अंपायर असणार आहेत. थोडीशी विश्रांती विजय पाटील सरांना या ठिकाणी दिलेली आहे आणि तदनंतर अक्षय मात्रे हे पंचांच्या भूमिकेत आपण या ठिकाणी पाहतोय. मकर संक्रांती चषक 2025 अमरदीप युवक मंडल यांच्या वतीने आयोजित 48व वर्ष या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धेमध्ये मी आलेल्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अन्वी खैरे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अन्वी खैरे अर्थात हे पारितोषिक आपण बघतोय ते साई आवाज संघाच्या गोलंदाजाला एक चांगली सुवर्ण संधी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढायला पाहिजे या दृष्टिकोनातून अन्वी खैरे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक लाभलं झालं आहे. दुपारची खूप ऊन जेवल्यानंतर काही प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेत. जे यूट्यूबला जेवल्यानंतर जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मकर संक्रांती चषक 2025 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू परेश खैरेचा. परेश खैरेच्या पहिल्या चेंडूवरती गॅपमधून चेंडू पाठवलाय. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेला. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा या ठिकाणी असेल. काय झाले या चेंडूवरती हे निर्णय आता येतोय तो म्हणजेच षटकार. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मध्ये जो गॅप होता त्या गॅपमध्ये चेंडू पाठवलाय. क्षेत्ररक्षक आपण बघितले तर 4 क्षेत्ररक्षक ऑन साईडला होते पहिल्या चेंडूवरती. मात्र दुसऱ्या चेंडूवरती 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडवरती यावेळेला उभे केलेले आहेत. आउटफील्ड ऑन साईडचा आपण अत्यंत उतारचा आउटफील्ड आणि त्यामुळे या ठिकाणी 4 क्षेत्ररक्षक पुरे पडू शकत नाही आहेत. यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका चौकार. 2 चेंडूवरती 10 धावा जमवल्यात जे ते सामना जिंकायला 52 धावेची आवश्यकता आहे आणि पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. आई वर्सोली हा संघ इथे विस्फोटक सुरुवात करतोय, आक्रमक सुरुवात करतोय. या चेंडूवरती सुद्धा फटका मोठा केलायचा होता मात्र चेंडू जातो बॅटची वरची एज घेऊन दुसऱ्या स्लिपमध्ये 2 एकेरी धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या 11 वरती पोहोचले. गोलंदाज परेश खैरे समोरती जे 2 फलंदाज आहेत त्यामध्ये हर्षल आणि परशा ही जोडी मैदानात आहे. 3 चेंडू खेळलेत हर्षलने आणि एकूण 11 धावा जमवल्यात. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू बराच वेळ हवेत. परेश खैरे चेंडू खाली. कॉटन बोल्ड. हर्षल बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा विकेट या ठिकाणी परेश खैरेने प्राप्त केला आहे. ज्याच्या नावावरती कित्येक हॅट्रिक आहेत, ज्याच्या नावावरती अलिबाग तालुक्यामध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करण्याचा रेकॉर्ड आहे, ज्याच्या नावावरती एका ओव्हरमध्ये हॅट्रिक प्लस 5 विकेट अँड मेडन ओव्हर असा रेकॉर्ड आहे. असा परेश खैरे आपण बघतोय गोलंदाजी करतोय. सातत्याने संघासाठी विकेट मिळवून दिलेले आहेत आतापर्यंत असा परेश खैरे आणि त्याच्यासाठी या ठिकाणी अन्वी खैरे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. एक पहिल्या विकेटसाठी हे 100 रुपये आहेत आणि प्रत्येक विकेटला आहेत त्यामुळे संधी असणार आहे. 51 धावा या ठिकाणी डिफेन्स कराव्या लागतील. जर वर्सोली संघाला या स्पर्धेमध्ये बाद करायचं असेल किंवा परतवायचे असेल तर विकेटची खूप गरज आहे. ही अन्वी खैरे यांना माहीत आहे आणि त्यांनी ते पारितोषिक लावलं आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रतीक शिवा. ड्रीम क्रिकेटच्या माध्यमातून आपण सर्व प्रेक्षेपण पाहतो या मकर संक्रांती चषकाचं आणि ते कौस्तुभ पाटील आणि त्यांची टीममध्ये जॉईंट असणारे साहिल गोडसेकर आणि विजय सिंग हे अत्यंत चांगली मेहनत घेऊन या स्पर्धेचं प्रेक्षकपण दाखवत आहेत. कॅमेरामॅन आणि या ठिकाणी ऑपरेटर आपण बघतोय साहिल
आणि विजय सिंग यांची ही कामगिरी कौस्तुभ पाटील यांच्या या माध्यमातून होत आहे, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय। या चेंडूवरती धाव येतोय, धावसंख्या एकूण 12 वरती पोहोचले, 1-12 ही पहिले षटक प्रगतीपथावरती। परेश खरेची गोलंदाजी आपण बघितली तर एक विकेट मिळवून दिली त्याने आपल्या संघाला, जी महत्त्वाची विकेट होती। विस्फोटक फलंदाज होता ज्याने सुरुवातच अत्यंत जबरदस्त केली होती। परेश खरेचा पुढला चेंडू, यावेळेस टावकुरा फलंदाज समोर, बॅटची एज घेतो चेंडू, विकेट किपरकडे 2 बाउन्स नंतर गेलाय। विकेट किपर सौरभ गवानकर त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय, धाव मात्र कुठली येत नाही। या षटक समाप्त झालंय। पहिल्या षटकानंतर या ठिकाणी 1 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती एकूण 12 धावा लागलेल्या आहेत। जेथे 52 धावांची गरज होती 5 ओव्हरमध्ये, 30 चेंडू 52 धावा, म्हणजे प्रति षटकाचा विचार केला तर 10.20 अशा प्रकारचा रिक्वायर रन रेट पाहिजे। परंतु पहिल्या षटकामध्ये ज्या 12 धावा आल्यामुळे आता प्रत्येक षटकामध्ये 10च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील। शाळेतली मुलं अगदी आनंदाने या मॅचकडे, या ट्रॉफ्यांकडे बघत गेलीत आणि त्यांनी सुद्धा दाखवलं, बोटं करून दाखवली, हात करून दाखवले। अत्यंत सुंदर चषक या मकर संक्रांती चषकामध्ये स्पर्धेमध्ये ठेवले गेलेत, अगदी बघत गेले, त्यांचं लक्ष या चषकाकडे वेधून घेतलं गेलं। एवढी सुंदर चषक आहेत आणि त्या चषकांसाठी ही लढत आपण बघतोय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 12 आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज अजय मात्रे। ऑन साईडच्या दिशेला आपण बघितले तर यावेळेला 4 क्षेत्ररक्षक तैनात केलेत, 5 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला। चेंडू उडवलाय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून, चेंडूकडे पाहत राहावं लागलं ते क्षेत्ररक्षकाला, चेंडू सरळ पलीकडे गेलाय, त्यामुळे कुठलीही संधी नव्हती। एवढी ताकद होती या फटक्यामध्ये। 6 धावांनी धावसंख्या पोचले ती आता मात्र 18 वरती। अगदी जर विचार केला आपण वर्सोली हा संघ तर साधारणतः 20 ते 22 किलोमीटरचा प्रवास करून हा कोलगाव नगरीमध्ये आलाय। 22 किलोमीटरचा प्रवास आणि तदनंतर मैदानात त्यांचं प्रदर्शन खूपच चांगलं। आतापर्यंत या मॅचमध्ये त्याने 18 धावा कोटल्यात, 1 गड्याच्या मोबदल्यात। फुलादेवी सासोणे आणि कोळेश्वरी भाग आपल्यासाठी अंतिम पुकार, खोदून काढला अक्षरशः हेलिकॉप्टर स्ट्रोक। यावेळेला दिशा आहे ती सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, दुसरा सलगचा षटकार। 24 धावा धावफलकावरती लागल्यात, ते अर्ध अंतर अगदी पार केलंय। सलग दुसरा षटकार येतोय, 2 चेंडूंचा सामना केला अजयच्या आणि 2 षटकार घेतलेत। पहिला लॉंग ऑन वरती, दुसरा मिड विकेट वरती। PNP चषकाची टी शर्ट परिधान केलेला हा एक अनुभवी फलंदाज या वर्षी अत्यंत फॉर्म मध्ये आहे, हे आत्ताच आपल्याला समजलंय। हा चेंडू थोडासा शरीर यष्टीवरती आला होता, उंच होता आणि तो मात्र नोर दर्शवलेला आहे। 2 धावा येतील या धावेवर चेंडूवरती आणि 2 धावेने एकूण 3 धावा धावफलकावरती अजून वाढतात। 3 धावेने धावसंख्या 27 या धावसंख्येवरती पोहोचलेले आपण पाहतोय। 3 चेंडूंचा सामना करून येथे फ्री हिट आहे, फ्री हिट आहे हा चेंडू। 27 धावा धावफलकावरती। यावेळेला पुन्हा एकदा अत्यंत सुंदर स्ट्रोक, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अनिकेत याच्याकडून होतोय। अनिकेत राणे त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय, मिड विकेट क्षेत्रात जंप लावला होता चेंडूवरती आणि त्याला चेंडूला अडवलाय। परंतु या फलंदाजीची जी बॅट जर आपण बघितली तर जी बॅट त्याच्या हातातून निघतोय, जो फटका निघतोय, अगदी ताकदवर आवाज येतोय त्या फटक्यामध्ये, एवढा जबरदस्त स्ट्रोक खेळतोय। एकूण धावा जर बघितल्या तर आतापर्यंत त्याच्या खात्यामध्ये आहेत त्या म्हणजेच 15 धावा।
या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू लॉंग ऑफ वरती अनिकेत राणेच्या हातात. फलंदाज यावेळेला परतलाय तो म्हणजे सलामवीर परशा हा मात्र परतलाय. धावसंख्या एकूण आहे ती 28 वरती. दुसऱ्या विकेटसाठी पारितोषिक पुन्हा एकदा अन्वी खैरे यांच्याकडून आले. आवास येथील अन्वी खैरे या ठिकाणी पारितोषिकांची खैरात करत आहेत. 2 विकेट आतापर्यंत आल्यात आणि 2 विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक. 2 बाद 28. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 24 धावाची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकायला पाहिजे. परंतु वर्सुली हा संघ एक जबरदस्त ताकदवर आहे. वर्सुलीच्या किनारावर पट्टीवरती असणारं निसर्गरम्य असं ते किनारपट्टी आणि त्या किनारपट्टीवरती एक सुंदर मैदान आणि त्या मैदानावरती प्रॅक्टिस करण्याचा अनुभव जो वाऱ्याच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे एवढ्या ताकदवर फटके त्यांच्या बॅटमधून येताना आपण बघतोय. अलिबागला एक चांगला सुसज्ज आणि निसर्गाने वेढलेला किनारा लागला आणि त्या किनारपट्टीवरती वसलेलं हे वर्सोली गाव. निसर्गाच्या सानिध्यात पर्यटकांची खूप गर्दी वर्दळ आणि त्या गावामधून हे वर्सोलीची आई वर्सोली हा संघ या ठिकाणी आलेला आहे. भाग आणि फुलाईदेवी सासोने, कोळेश्वरी भाग आणि फुलाईदेवी सासोने आपल्याला बराच वेळ कॉल केलाय आणि आपण अजून सुद्धा या ठिकाणी येत नाही आहात. फुलाईदेवी आली नाहीये कॅप्टन. फुलाईदेवी सासोने बघा ही मॅच बऱ्याच ठिकाणी पाहिली जात आहे. हा विलंब आपला खूप खराब आहे. बघा बराच वेळ कॉल केल्यानंतर आपण येत नाहीये. अजून एक फटका बघा. नेत्रदीपक उंच लंबा हाय अँड हँडसम अक्षरशः बोनाईच्या त्या डोंगराच्या वरती हा मारलाय फटका. एवढा मोठा ताकदवर फटका. आणखीन एक तिसरा षटकार. इथे मात्र कुठलंही प्रत्युत्तर या गोलंदाजाकडे नाही आहे. या फलंदाजाने अगदी प्रभावित केलंय. धावसंख्या 6 धावेंनी वाढले. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. 17 धावांची गरज आहे सामना जिंकायला. 18 चेंडू आणि 17 धावेची गरज. अप्रतिम फटकेबाजी या फलंदाजाकडून झाले. प्रतीक शिवा बघा नाव सुद्धा एक वेगळं नाव आहे. परंतु आज या कोलगावच्या नगरीमध्ये 48व्या मकर संक्रांती चषकामध्ये त्याने दाखवलेला क्रिकेटचा खेळ यामध्ये प्रभाव बघितला आणि त्याच्याच थोडीसा तोड असणारा हा दुसरा फलंदाज बघतोय. सरळ स्क्वेअर लेगच्या वरून डोक्यावरून षटकार खेचतोय. धावफलकावरती आता धावा लागतात त्या म्हणजेच 41 धावा. प्रत्येक ओव्हरच्या पहिल्या 2 षटकामध्ये चेंडूमध्ये 2 षटकार आलेले आपण बघतोय. षटकारांची आतषबाजी. तिसऱ्या चेंडूवरती विकेट. तिसऱ्या चेंडूवर विकेट आहे काय? तिन्ही षटकांचा जर आपण विचार केला तर वर्सोलीच्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूवरती षटकार मारलाय. म्हणजे जो गोलंदाज आला त्याला पहिल्यांदाच नामोरे करायचा, त्याच्यावरती आक्रमण हल्ला करायचा आणि त्याला बॅकफुटवरती पाठवायचा हा विचार विनिमय करून प्रत्येक फलंदाज आहे आणि त्यामुळे पहिल्या चेंडूवरती षटकार येतोय. धावसंख्या 41 वरती आहे. 3 फलंदाज बाद झाले. सामना जिंकायला फक्त 11 धावेची गरज आहे. नाणेफेकीचा कॉल झालाय. कोळेश्वरी भाग विरुद्ध फुलाईदेवी सासोने हा टॉस झालेला आहे. दोन्ही संघांनी इकडे यायचं आहे. इथूनच सामन्याला सुरुवात करायची आहे. फुलाईदेवी सासोने आणि कोळेश्वरी भाग आपण तिकडे बसलात आणि तिथून सुरुवात केली तर 3 धावांची पेनल्टी असेल. आपण जे पॅन्डॉल बनवलंय त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला येऊनच आपण सामन्याची सुरुवात करायची आहे. कटर गेंदबाजी लेग ब्रेक पद्धतीने सुरुवात केली. यावेळेला ज्याच्या वेळेला फास्टर वन टाकला त्या वेळेला मोठा फटका खेळला आणि त्यामुळे आता प्रणय राणेने यावेळेला कटर गेंदबाजी सुरू केली. स्लोवर 1 कटर होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकलाय.
आणि दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. प्रणयला पाहिलं की जेवढे फास्ट गोलंदाजी करू आपण तेवढे फास्ट फटके हे सीमारेषेच्या पलीकडे जातात आणि मग आपले नॅचरल जी गोलंदाजी आहे ती जर या मॅचमध्ये आपण केली तर मग फलंदाजांना आपण रोखू शकतो हे त्याला माहीत आहे आणि अशामुळे त्याने लागोपाठचे दोन्ही चेंडू निर्धाव टाकलेत. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा, परंतु यावेळेला खेळला कव्हरवरती क्षेत्ररक्षक मितेश त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय. एक धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढतोय. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक सुरू असताना धावफलकावरती 42 धावा लागल्यात. आतापर्यंत 3 विकेट आणि अन्वी खैरे यांच्याकडून 3 विकेटला प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. पुनश्च एकदा फलंदाज मैदानासमोरती स्ट्राईकवरती दिसतोय. 3 षटकारांची आतषबाजी आपण बघितली त्याच्याकडून. हा हे अस्त्र खूप महत्त्वाचं होतं. प्रणयने जाणलं जरी याला रोखायचं असेल तर तो कुठेतरी स्पिन गोलंदाजी करायला पाहिजे होती, परंतु त्याला उशीर झालाय. परंतु उशिरा का नाही, परंतु त्या फलंदाजाला तरी रोखलं. हे दोन्ही फलंदाजांना 4 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 1 धाव खर्च केली. ही प्लॅनिंग, ही रणनीती ही पहिल्या षटकामधून जर असती तर या मॅचमध्ये आतापर्यंत साई आवाज संघ असू शकला असता. सन्मान्य निलेशजी मात्रे या क्रीडानगरीमध्ये आलेले आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मंडळाच्या वतीने आपल्याला ही विनंती आहे. 12 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौरभ गवानकर हा पुन्हा एकदा एक स्पिनर गोलंदाजी आणला जातोय. सौरभ गवानकर फ्लायटेड डिलिव्हरी टाकले आणि ती मात्र खराब होतोय. खूपच खराब चेंडू आणि त्यामध्ये वाईट नो +1 अशा प्रकारे 2 धावा अजून मिळतात. धावसंख्यांची फक्त 8 धावेची गरज आहे. फ्री हिट आहे. क्रिकेट नको बोलत नको इथं नको आहे ना पर्याय नाही. 12 चेंडू 8 धावेची आवश्यकता. सौरभ गवानकर यावेळेला मात्र बॅकफुटला जाऊन खेळतोय. चेंडू सरला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दणदणीत षटकार. 2 मात्र धावेची आवश्यकता. हा सामना जिंकायला पाहिजे. इथे वरसुली संघ एकतर्फी सामना जिंकण्याच्या इराद्याने उतरला होता. तब्बल 22 किलोमीटरचा अंतर आणि तदनंतर कोळगावच्या या सुंदर निसर्गरम्य नगरीमध्ये हे मकर संक्रांती चषक खेळण्यासाठी आलेला. तब्बल 48 वर्षाच्या नंतर या संघाचं जे या ठिकाणी येणं आणि इथेच सामना जिंकला जातोय. 1 षटक शिल्लक ठेवून अर्थात हा सामना जिंकला जातोय. म्हणजे 2 षटकं या ठिकाणी शिल्लक ठेवली जातात. जवळजवळ 2 षटका शिल्लक ठेवून हा सामना 7 विकेटने जिंकलाय वरसुली संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन वरसुली संघाचं आणि साई आवाज संघाला पुढच्या स्पर्धेला शुभेच्छा. तर नो डाऊट या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच वरसुली संघाचा प्रतीक शिवा. तीन विकेटचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. तिन्ही गोलंदाज या ठिकाणी असतील. परेश अजय आणि प्रणय या तिन्ही गोलंदाजांनी आपलं जे रोख रक्कम पारितोषिक आलेलं आहे ते इथून घेऊन जायचं आहे.